गेल्या 2 दिवसांपूर्वी नाशिकच्या गोदावरी नदीला पूर आला होता। गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यानं मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते विसर्ग धरणातून गोदावरी नदीच्या पात्रात होत होतं आणि त्यामुळे पूरस्थिती जी आहे ती या ठिकाणी निर्माण झाली होती। मात्र आज जरी पूर ओसरला असला तरी देखील या ठिकाणी पाण्याचा प्रवाह जो आहे तो देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। या ठिकाणी जे गोदाकाठ परिसरात आलेले पर्यटक आहेत, भाविक आहेत, त्यांच्याकडून या ठिकाणी आपल्याला स्टंटबाजी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर या ठिकाणी पाण्यातून जीव घेणं जे प्रवास आहे तो देखील नागरिकांचा या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अनेक नागरिक जे आहेत ते देखील पाण्यामध्ये या ठिकाणी उतरलेले आहेत। अशा पद्धतीनं या ठिकाणी जर बघितलं आपण तर पर्यटक जे आहेत ते पाण्यात उतरून सेल्फी ज्या काढतायत त्यांना सेल्फीचा मोह जो आहे तो आवरला नसल्याचं कुठेतरी जात आहे आणि या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची सुरक्षा यंत्रणा जी आहे ती या ठिकाणी आपल्याला नसल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे या ठिकाणी अनुचित जे प्रकार आहे ते घडण्याचं प्रमाण देखील वाढत असतं। असे प्रकार घडू नये यासाठी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आलेले, मात्र हे सुरक्षा रक्षक कुठल्याही पद्धतीनं आपल्याला नसल्याचं पाहायला मिळतंय आणि नागरिकांकडून अशा पद्धतीची रिस्क जी आहे ती पाण्यात उतरल्याची घेतली जात असल्याचं पाहायला मिळतंय। दृश्यांमध्ये जर बघितलं तर अशा पद्धतीनं जे नागरिक आहेत ते आपल्या पाल्यांना घेऊन देखील पाण्यात उतरलेले आहेत आणि भविष्यातील परिणामी जे संभाव्य धोके आहेत त्याला सामोरे जाण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाहीये। कॅमेरा पर्सन प्रसाद पवारसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।